आज आपल्यासमोर एक खूपच गूढ नकाशा आहे. नकाशा जो भविष्यवाण्यांचा बनलेला आहे. हो, बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा. आणि याच्या मदतीने आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. तिसरं महायुद्ध कधी आणि कुठे सुरू होईल? हा असा प्रश्न आहे जो आजच्या अस्थिर जगात अनेकांना सतावतोय. हो, आणि यासाठी आपल्याकडे जे स्रोत आहेत ते थेट भविष्यवाण्यांच्या मुळाशी जातात, म्हणजे यहेजकेल आणि प्रकटीकरण या पुस्तकांमध्ये. बरोबर. पण गंमत म्हणजे या स्रोतांनी या नकाशाचे दोन वेगवेगळे अर्थ लावले आहेत. दोन्ही मार्ग एकाच विनाशकारी घटनेकडे जातात. पण पोहोचण्याचा रस्ता वेगळा आहे. आणि या सगळ्याची सुरुवात एका इतिहासातल्या घटनेपासून होते, बरोबर? अगदी. प्राचीन बॅबिलॉनने यहुदा राज्याचा केलेला नाश. हो. हे विश्लेषण असं सांगतं की इतिहासात जे घडलं ते भविष्यात काय घडणार आहे याची एक झलक आहे, एक सावली आहे. अच्छा. बॅबिलॉनने यहुदावर 3 टप्प्यांत हल्ला केला होता आणि शेवटी त्याचा पूर्ण विध्वंस केला. हाच पॅटर्न, हाच नमुना शेवटच्या काळात मोठ्या स्तरावर पुन्हा घडेल असे या स्रोत्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती, पण यावेळी जागतिक स्तरावर. तसंच काहीसं. त्यावेळच्या यहुदा राज्यात जो भ्रष्टाचार माजला होता तसाच भ्रष्टाचार शेवटच्या काळात चर्चमध्ये पसरेल. आणि मग मोठी बॅबिलॉन म्हणजे एक जागतिक भ्रष्ट धार्मिक राजकीय व्यवस्था या कमकुवत झालेल्या चर्चवर आपलं नियंत्रण मिळवेल. ही व्यवस्था शांतता आणि एकतेच्या नावाखाली येईल असं वाटतं? हो, पण तिचा खरा हेतू वेगळाच असेल. आणि इथेच युद्धाचा संबंध येतो. आपल्या स्रोतांनुसार पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे यास मोठ्या चित्राचा भाग होते. जणू काही अंतिम घटनेची तयारी. बरोबर. यहेजकेलच्या पुस्तकात 3 मोठ्या तलवारींचा उल्लेख आहे. 3 तलवारी? हो, ज्या देवाच्या लोकांवर येतील. या विश्लेषणाप्रमाणे पहिलं आणि दुसरं महायुद्ध या त्यापैकी 2 तलवारी होत्या ज्या भ्रष्ट चर्चवर आल्या. आणि तिसरी आणि शेवटची मोठी तलवार अजून यायची बाकी आहे, आणि तीच म्हणजे तिसरं महायुद्ध. यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की भविष्यवाणीनुसार न्याय किंवा शिक्षा नेहमी देवाच्या घरापासून सुरू होते. हो, म्हणजे चर्चपासून, आणि मग ती संपूर्ण जगावर पसरते. ठीक आहे, तर मग या भविष्यवाणीच्या नकाशावरचा पहिला मार्ग पाहूया. या मतानुसार तिसरं महायुद्ध एका विशिष्ट क्षणी अगदी अचानक सुरू होईल. तो क्षण म्हणजे प्रकटीकरणाच्या पुस्तकातील दुसरा शिक्का तोडण्याचा. दुसरा शिक्का? हो, प्रकटीकरण 6:4 मध्ये याचं वर्णन आहे. जेव्हा दुसरा शिक्का तोडला जातो तेव्हा एक लाल घोडा बाहेर येतो. लाल घोडा, जो युद्धाचं प्रतीक आहे. अगदी. आणि त्यावर बसलेल्या स्वराला एक अधिकार दिला जातो, पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा. त्याला एक मोठी तलवार दिली जाते, जेणेकरून लोकांनी एकमेकांना मारावं. या मोठ्या तलवारीचा अर्थच तिसरं महायुद्ध असा लावला जातो. ही एक अशी ठिणगी आहे जी संपूर्ण जगाला आगीच्या खाईत लोटेल. आणि याचे परिणाम म्हणजे हे फक्त युद्धापुरतं थांबणार नाहीये, बरोबर? अजिबात नाही. ही तर एका मोठ्या विनाशचक्राची सुरुवात वाटतीये. नक्कीच. कारण दुसरा शिक्का तोडल्यावर लगेचच तिसरा आणि चौथा शिक्का तोडला जातो. आणि त्यामुळे तिसऱ्या शिक्क्यामुळे महाभयंकर दुष्काळ पडतो, ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडतात. आणि चौथ्या शिक्क्यामुळे रोगराई आणि मृत्यू पसरतो. युद्ध, दुष्काळ आणि रोगराई. हो, या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे पृथ्वीच्या 1/4 लोकसंख्येचा नाश. थांबा, 1/4 लोकसंख्या? म्हणजे आजच्या हिशोबाने जवळपास 2 अब्ज लोक? हो. आणि ही फक्त संकटांची सुरुवात आहे. हे आकडे ऐकूनच अंगावर काटा येतोय. हो, आणि हेच या मताचं केंद्र आहे. या प्रचंड विनाशामुळे जगात जी अनागोंदी आणि भीती पसरेल त्याचाच फायदा घेतला जाईल. बरोबर. त्याचाच फायदा घेऊन एक जागतिक शक्ती उदयास येईल, जिला बायबलमध्ये श्वापद असं म्हटलं आहे. हे श्वापद म्हणजे नक्की काय? एखादा हुकुमशहा की एखादी व्यवस्था म्हणेल की आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ? अगदी. बघा, तुमच्या देशांची सरकारं तुम्हाला वाचवू शकली नाहीत, आम्ही शांतता आणू. आणि युद्धाने थकलेले लोक सुरक्षेच्या बदल्यात आपलं स्वातंत्र्य द्यायला तयार होतील. हे सगळं पटण्यासारखं आहे. पण मग मला एक प्रश्न पडतोय. विचारा. प्रकटीकरणात पुढे 200 दशलक्ष घोडेस्वारांच्या एका प्रचंड सेनेचा उल्लेख आहे, जी 6व्या करण्याच्या वेळी येते. हो. जर दुसऱ्या शिक्क्याच्या वेळीच महायुद्ध सुरू झाला तर मग या सेनेची भूमिका काय? खूप चांगला प्रश्न आहे. या पहिल्या मतानुसार ती 200 दशलक्ष सैनिकांची सेना युद्ध सुरू करत नाही, तर संपवते. अगदी बरोबर. विचार करा, दुसऱ्या शिक्क्याच्या वेळी महायुद्ध सुरू झालंय. जगभरात हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणी लहान मोठे गट अजूनही लढत आहेत. अच्छा. अशा वेळी
हे श्वापद किंवा जागतिक सरकार आपली सत्ता पूर्णपणे स्थापन करण्यासाठी या प्रचंड सेनेचा वापर करेल. म्हणजे उरलेला प्रतिकार मोडून काढण्यासाठी. हो, ही सेना उरलेल्या प्रतिकाराला निर्दयीपणे चिरमून टाकेल आणि मोठ्या प्रमाणात संहार करून त्या जागतिक सरकारची एकछत्री सत्ता स्थापन करेल. थोडक्यात ती युद्धाचा शेवट असेल, सुरुवात नाही. समजला. म्हणजे दुसरा शिक्का ही युद्धाची सुरुवात आणि 6व्या करण्याच्या वेळची सेना हा त्या युद्धाचा आणि अनागोंदीचा शेवट. आणि एका नवीन जागतिक व्यवस्थेची सुरुवात. तर ही झाली पहिली शक्यता. पण स्रोतांमधलं दुसरं विश्लेषण याकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतं. हो, आणि हे दुसरं मत तितकंच प्रचलित आहे. यानुसार तिसऱ्या महायुद्धाची खरी सुरुवात 6वा करणा वाजवल्यावर होते. 6वा करणा? हो, या विश्लेषणाचा आधार 4 वारा आणि एफ्रात नदीजवळ बांधलेले 4 देवदूत यांच्या संकल्पनेवर आहे. 4 देवदूत एफ्रात नदीजवळ बांधलेले हे खूपच विशिष्ट तपशील आहेत. आणि हे ऐकून एखाद्या मोठ्या हॉलिवूड चित्रपटाची कथा वाटते, नाही का? खरंय. म्हणजे ह्याच जागेची निवड का? आणि हे देवदूत इतके शक्तिशाली आहेत की त्यांना बांधून ठेवावं लागतं. प्रकटीकरणात म्हटलं आहे की ह्या सैतानी शक्ती आहेत ज्यांना एका विशिष्ट कार्यासाठी रोखून धरलं आहे. एका विशिष्ट वेळेसाठी. हो, एका नेमक्या वर्षासाठी, महिन्यासाठी, दिवसासाठी आणि तासासाठी त्यांना तयार ठेवलं आहे. जेव्हा 6वा करणा वाजवला जातो तेव्हाच त्यांना सोडण्याची आज्ञा होते. आणि जेव्हा ते सुटतात तेव्हा काय होतं? ते सुटल्यानंतर तेच त्या 200 दशलक्ष सैनिकांच्या प्रचंड सेनेचे नेतृत्व करतात. अच्छा, म्हणजे ही तीच सेना आहे. हो, आणि ते पृथ्वीवरील उरलेल्या लोकसंख्येपैकी 1/3 लोकांना मारतात. या मतानुसार हीच घटना म्हणजे तिसरं महायुद्ध. म्हणजे हे अचानक भडकलेलं युद्ध नाही, तर आधीपासून सुरू असलेल्या लहान-सहान संघर्षांचं एका जागतिक महायुद्धात होणारं रूपांतर आहे. तर जवळजवळ निम्मी लोकसंख्या नष्ट होते. हे खूप विनाशकारी आहे. आणि या मतानुसार युद्धाची ठिणगी युफ्रात नदीच्या प्रदेशातून पडू शकते. हो, काही विश्लेषक याचा शब्दशः अर्थ घेतात. म्हणजे आजचा मध्य पूर्व, तुर्की, सिरिया, इराक हा भाग. तो प्रदेश तसाही संवेदनशील आहेच. अगदी. तिथे प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. या मतानुसार दुसऱ्या शिक्क्याच्या वेळी सुरू झालेले संघर्ष हे स्थानिक असतील, पण 6व्या करण्याच्या वेळी ते एका जागतिक महायुद्धात बदलतील. आणि मग त्यातून श्वापद आणि बॅबिलोन विश्या सत्तेवर येईल. बरोबर. पण युफ्रात नदी हे एक प्रतीक असण्याची शक्यता आहे, नाही का? नक्कीच. आणि तो अर्थही खूप महत्वाचा आहे. विचार करा की युफ्रात नदी म्हणजे प्राचीन बॅबिलॉन शहराची अभेद्य तटबंदी होती. एक नैसर्गिक भिंत. हो. जेव्हा पर्शियाचा राजा कोरेश याने बॅबिलॉनवर हल्ला केला तेव्हा त्याने नदीचा प्रवाह वळवला, पात्र कोरडं झाला आणि सैन्य शहरात शिरलं. अच्छा. त्यामुळे प्रतिकात्मक अर्थाने यफ्रात नदी आटणे म्हणजे मोठ्या बॅबिलॉनच्या संरक्षणाची यंत्रणाच आतून पोखरली जाईल, तिचा आधारच नैसा होईल, असं हे विश्लेषण सांगतं. म्हणजे शब्दशः त्या प्रदेशात युद्ध सुरू होणं किंवा प्रतिकात्मक अर्थाने त्या जागतिक व्यवस्थेचा आधार कोसळणं दोन्ही शक्यता आहेत. अगदी बरोबर. आणि आपले स्रोत आपल्याला यापैकी कोणताही एक अर्थ टोकाचा मांडण्यापासून सावध करतात. या 2 प्रमुख मतांशिवाय एक तिसरं मतही आहे, ज्यात दुसरा शिक्का आणि 6वा करणा या एकाच घटनेचे 2 वेगवेगळे पैलू मानले जातात. पण आपल्याकडील माहितीनुसार लेखक हे मत स्पष्टपणे नाकारतात. का? हो, ते नाकारतात कारण त्यांच्या मते प्रकटीकरणाच्या पुस्तकात घटनांचा एक स्पष्ट आणि न बदलणारा क्रम आहे. म्हणजे कसा? आधी 7 शिक्के तोडले जातात, मग 7 करणे वाजवले जातात आणि शेवटी 7 कटोरे ओतले जातात. हा देवाच्या न्यायाचा एक ठरलेला क्रम आहे. 1 मिनिट. शिक्के, करणे आणि कटोरे जे या विषयात नवीन आहेत, त्यांच्यासाठी सोप्या भाषेत सांगाल का की हे काय आहे? म्हणजे आपत्तींच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत का? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हो, शिक्के म्हणजे संकटांची सुरुवात, जी पृथ्वीवर मानवाकडून होणाऱ्या घटनांना मोकळीक देते, जसं की युद्ध आणि दुष्काळ. ठीक आहे. करणे म्हणजे देवाने पाठवलेल्या अधिक तीव्र नैसर्गिक आपत्ती, ज्या पृथ्वीच्या पर्यावरणावर आघात करतात. आणि कटोरे म्हणजे देवाने ओतलेला अंतिम आणि विनाशकारी क्रोध. आणि लेखकाच्या मते हा क्रम मोडता येत नाही. त्यामुळे 6व्या करण्याची घटना दुसऱ्या शिक्क्याच्या वेळीच घडणं हे त्या क्रमाच्या विरोधात जातं. म्हणूनच ते तिसरं मत नाकारतात. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे या विश्लेषणाप्रमाणे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आधी जगाचा एक मोठा हिस्सा नष्ट होण्याची गरज आहे. हा विचारच किती विरोधाभासी आहे.
आहे, पण दोन्ही मार्गांनी आपण एकाच ठिकाणी पोचतो, निष्कर्ष एकच आहे. तिसरं महायुद्ध अटळ आहे. हो, ते कधीही हो, दुसऱ्या शिक्क्याच्या वेळी किंवा 6व्या करण्याच्या वेळी ते अटळ आहे आणि ते बॅबिलोन वेश्येला म्हणजेच त्या अंतिम जागतिक सत्तेला जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक साधन म्हणून वापरले जाईल. आपण या घटनाक्रमाचा विनाश एकदा पुन्हा पाहूया, म्हणजे त्याची तीव्रता लक्षात येईल. नक्की. आधी युद्ध, दुष्काळ आणि रोगराईमुळे पृथ्वीची 1/4 लोकसंख्या संपते. त्यानंतर करणे वाजवल्यावर पृथ्वीचा 1/3 भाग झाडं, गवत, समुद्र, नद्या ओसाड होतो. आणि मग उरलेल्यांपैकी आणखी 1/3 लोकांचा मृत्यू तिसऱ्या महायुद्धात होतो. हो, या महाविनाशानंतर उरलेल्या जगात शांततेची आणि सुरक्षेची इतकी तीव्र गरज निर्माण होईल की लोक काहीही किंमत मोजायला तयार होतील. आणि याच गरजेतून ते जागतिक सरकार स्थापन होईल. बरोबर, जे वरवर पाहता शांतता आणि सुव्यवस्था आणेल, पण हीच फसवी शांतता देवाच्या लोकांच्या छळाची सुरुवात असेल. आणि हा क्षण 42 महिने म्हणजे 3.5 वर्ष चालेल असं स्रोत सांगतात. हो, आणि याच काळात 2 साक्षीदार किंवा 1,44,000 लोकांना देवाकडून एक विशेष संरक्षण मिळतं आणि ते भविष्यवाणी करतात. अच्छा, म्हणजे त्या छळाच्या काळातही एक प्रतिकार सुरू असतो. हो, जेव्हा ती जागतिक सत्ता सर्वांना तिच्यासमोर नतमस्तक व्हायला लावेल, तेव्हा हे साक्षीदार तिला आव्हान देतील. त्यांना देवाकडून असं काही संरक्षण मिळालेलं असेल, ज्यामुळे ते आपलं कार्य निर्भयपणे करू शकतील. तर आज आपण तिसरं महायुद्ध कधी होणार या प्रश्नावर 2 प्रमुख भविष्यवादात्मक मतं पाहिली. एक, दुसऱ्या शिक्क्याच्या वेळी जे एकाएकी संकटांची मालिका सुरू करेल. आणि दुसरं, 6व्या करण्याच्या वेळी जे आधीच्या संकटांना एका जागतिक महायुद्धात रूपांतरित करेल. आणि दोन्ही मतानुसार युद्धाचा शेवट देशादेशांमधील लढाया संपवून एक जागतिक सरकार स्थापन होण्यात होईल. हो, आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या विनाशकारी घटनांनंतर एक नवीन जागतिक व्यवस्था उदयास येईल, जी वरवर शांततापूर्ण दिसेल, पण प्रत्यक्षात एका मोठ्या छळाची आणि नियंत्रणाची सुरुवात असेल. ती एक फसवी शांतता असेल. आणि या सर्व चर्चेतून एक प्रश्न उरतो जो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. कोणता? आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय मनोरंजक मुद्दा मांडला आहे. या भविष्यवाण्यांनुसार युद्धाची वेळ आणि त्या 2 साक्षीदारांना मिळणारं संरक्षण यांचा थेट संबंध आहे. हो, बघा, इथे एक विरोधाभास तयार होतो. तो कसा? जर तिसरं महायुद्ध लवकर झालं, म्हणजे दुसऱ्या शिक्क्याच्या वेळी, तर त्या 2 साक्षीदारांना किंवा 1,44,000 लोकांना देवाचं शिक्कामोर्तब किंवा संरक्षण त्यानंतर मिळेल. अच्छा, म्हणजे त्यांना युद्धाचा सामना करावा लागेल. हो, पण जर युद्ध नंतर झालं, म्हणजे 6व्या करण्याच्या वेळी, तर त्यांना ते संरक्षण आधीच मिळालेलं असेल, कारण देवाच्या लोकांना शिक्कामोर्तब करण्याची घटना 6व्या शिक्क्याच्या वेळीच होते. म्हणजे युद्धाच्या आधी की नंतर यावर त्यांचं संरक्षण अवलंबून आहे. एकात ते असुरक्षित आहेत तर दुसऱ्यात ते आधीच सुरक्षित आहेत. हो, आणि यातूनच तो अंतिम विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. त्या संरक्षणाचं नेमकं स्वरूप काय असेल? ते शारीरिक संरक्षण असेल, ज्यामुळे त्यांना कोणतीही इजा होणार नाही, की ते आध्यात्मिक संरक्षण असेल, आणि ते या जागतिक घडामोडींमध्ये काय भूमिका बजावेल? त्या संरक्षित लोकांचा या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर येणाऱ्या जागतिक व्यवस्थेत नेमका काय सहभाग असेल? या प्रश्नाचं उत्तर कदाचित या सगळ्या भविष्यवाण्यांच्या केंद्रस्थानी असू शकतं.